नमस्कार. मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला खूपच जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. अद्वैत हा कलाला छान पार्टी देणार आहे. त्याचं कारण आहे ते म्हणजे अद्वैतला खूप मोठं डील मिळालेलं आहे आणि तेही कलाच्या डिझाईन्समुळे. आणि शेवटी सरोजला डावलून सरोजचा विचार न करता अद्वैत आणि कला एकत्र आलेले आपल्याला पाहायला मिळणार आहेत. तर हे सगळं कसं होतं हे आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर इकडे अद्वैत ऑफिसला निघालेला असतो. तेवढ्यात त्याला फोन येतो. सानिकाचा फोन आलेला असतो आणि मग अद्वैत म्हणतो, हां बोल सानिका. तेव्हा सानिका म्हणू लागते की सर मला ना तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट सांगायची. आपल्याला एक खूप मोठं डील मिळालेलं आहे. अद्वैत म्हणतो म्हणजे? तेव्हा इकडे अद्वैतला सानिका सांगू लागते, कला मॅडमनी ते 1 ग्रॅम ज्वेलरीसाठी जे डिझाईन केलेले होते ना तेच त्यांना ब्रीफ दिलेलं होतं आणि त्यानुसारच कला मॅडमच्या डिझाईनमुळंच ते आपल्याला डील मिळालेलं आहे असं अद्वैतला सानिका सांगू लागते. तेव्हा अद्वैत म्हणतो मग चांगली गोष्ट आहे, मला डिटेल्स पाठवून दे आणि काय चेंजेस करायचे ते करून घे. तेव्हा सानिका सांगू लागते पण सर ते डिझाईनमधले चेंजेस आहेत ते कलाच मॅडमना आहे, कला मॅडमनाच माहिती आहेत ना, त्याच करू शकतील, मी नाही करू शकणार. तेव्हा अद्वैत म्हणतो काय चाललं आहे तुझं, म्हणजे तुझा प्रॉब्लेम काय आहे, तुला लक्षात येत नाही आहे का? तेव्हा सानिका म्हणते की मॅडम सर मला नाही कळत नाही आहे की कला मॅडम ज्या आहेत ना त्यांच्या डोक्यात वेगळ्या आयडिया असतात, त्यांच्या आयडियाप्रमाणे आपण काम नाही करू शकत आणि त्यांनी ऑलरेडी काम केलेलं आहे ना, त्याच्यात जर आपण काम करायचं झालं तर ते काम व्यवस्थित होत नाही. त्यामुळं कला मॅडमनाच ते करावं लागेल, तुम्ही त्यांना सांगा ते. तेव्हा सानिकाचं हे ऐकून अद्वैतला मात्र राग आलेला असतो. अद्वैत म्हणतो काय चाललं आहे नक्की तुमचं, म्हणजे मी तुम्हाला कामावर ठेवलं आहे का, तुम्ही नक्की काय बोलायचं आहे का तुला, असं अद्वैत बोलत असतो. तेव्हा मात्र इकडे सानिका म्हणू लागते की सर मी जे खरं आहे ते सांगत आहे ना, असं सानिकाचं म्हणणं असतं. आणि अद्वैत मात्र म्हणत असतो की काहीही झालं तरी आत्ता हे जे डील आहे ते आपल्याला मिळायलाच हवं आहे आणि जरी खरेमुळं हे डील मिळालेलं असलं तरीही आपल्याला आता हे डील मिळवायचं आहे. त्यासाठी आपल्याला काही करावं लागलं तरी चालेल, म्हणजे एवढं मोठं डील आता चांदेकर ज्वेलर्सकडून जाऊन चालणार नाही असं अद्वैतचं म्हणणं आहे. त्यामुळं अद्वैत ठरवतो की आता आपल्याला जाऊन हिच्याशी बोलावं लागणार आहे. जरी आईनं सांगितलेलं आहे मलाही हिच्याशी बोलायची इच्छा नसली तरीही एक महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे हिच्यामुळं कंपनीचा फायदा होत आहे, आपल्या चांदेकर ज्वेलरचा फायदा होत आहे, तर त्या गोष्टीचा विचार करावाच लागणार आहे असं अद्वैत ठरवत असतो. आणि मग तो कलाला बोलण्यासाठी येतो, पण तो उपाय काय करतो की आपण हिला मेसेज करूया असं म्हणत तो कलाला मेसेज करतो. कला मात्र मेसेज पाहते. कलाला तो सांगतो की असे ब्रीफ आहे डिझाईनचे चेंज करायचे आहेत. कला मात्र शांतपणे मेसेज वाचते आणि पुन्हा गप्प बसते. अद्वैतने तर दरवाजात येऊनच मेसेज केलेला असतो तरीही कला काही रिप्लाय देत नाही. त्यानंतर अद्वैत पुन्हा मेसेज करतो, मेसेज वाचला आहेस तर रिप्लाय दे. परंतु अद्वैत तरीही मेसेज बघून कला काहीही रिप्लाय देत नाही. कला तिकडे रजनीला सांगते की रजनी मॅडम मला थोडंसं डिझाईनचं काम करायचं आहे, मी जात आहे. कला रूममध्ये जाते. रूममधून जाऊन पर्स घेऊन येते आणि ती अद्वैतच्या गाडीत येऊन बसते. अद्वैत तिच्या पाठीमागे येतो आणि तोही गाडीमध्ये येऊन बसतो. त्याचवेळी आपल्याला पाहायला मिळतं की अद्वैत कलाच्या पाठीमागे आलेला असतो. तोही गाडीत बसलेला आहे. त्याला कळलेलं असतं की हिला काय करायचं आहे, म्हणजे दोघांनाही आता ऑफिसमध्ये जायचं आहे आणि ऑफिसमध्ये गेल्यानंतरच पुढच्या गोष्टी ठरणार आहेत. आणि तिथे गेल्यानंतर कला डिझाईनमध्ये चेंजेस करणार आहे आणि त्या चेंजेसमुळंच कलाच्या डिझाईन ह्या फायनल होणार आहेत. हे सगळं घडत असतं. इकडे आपल्याला पाहायला मिळतं संगीता आणि दिनकर बोलत असतात. संगीता विचार करत आहे तेव्हा दिनकर तिला विचारतो काय झालं संगीत. तेव्हा संगीता म्हणते माझ्या डोक्यात एक आलं आहे, बोलू का? तेव्हा दिनकर म्हणतो हां बोल ना, काय झालं? तेव्हा संगीता म्हणते आपण काजूच्या लग्नाचं बघायचं का? तेव्हा दिनकर म्हणतो अगं एवढी घाई करायची काय गरज आहे, अजून आपली काजू लहान आहे ना, एवढ्या लवकर कशाला? तेव्हा संगीता म्हणते अहो ती लहान आहे मान्य आहे, आपण दोघं आहोत तोपर्यंत तिच्या लग्नाचं बघितलं पाहिजे ना, कारण काहीही झालं तरी आपल्या दोघांचं काही बरं वाईट झालं तर आपल्या पोरीचं कसं व्हायचं, आणि आपण लवकरात लवकर बघूया, कारण जरी जमेपर्यंत तरी 2 वर्ष जातील, कारण चांगलं स्थळ मिळायला पाहिजे ना, असं
संगीता सांगत असते. दिनकर म्हणत असतो चालेल, मी संध्याकाळीच कलेशी बोलून घेतो. तेव्हा संगीता म्हणते तिच्याशी कशाला बोलायचं आहे, तिच्याशी नाही बोलायचं काय, तिला नाही सांगायचं, ऑलरेडी तिला काय कमी टेन्शन नाही आहे तिचे, हे आपले आपण बघूया. तेव्हा दिनकर म्हणतो हां ते पण आहे. आता दिनकर आणि संगीताने काजलच्या लग्नाचा घाट घालायचं ठरवलेलं आहे. त्यावेळेस संगीता म्हणते 2 वर्षात तुमच्या डोळ्याचं पण ऑपरेशन होऊन जाईल आणि बऱ्यापैकी गोष्टी कव्हर होतील, असं संगीताचं म्हणणं असतं आणि ती दिनकरला सांगत असते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की दिनकरला ती पटवून देत आहे. काहीही झालं तरी आता गोष्टी ह्या व्यवस्थितच होणं गरजेचं आहे आणि त्याचबरोबर आपल्याला काजलच्या लग्नाचा विचार करायचा आहे. तुमच्या डोळ्याच्या ऑपरेशनचं हे सगळं नीट झालं पाहिजे, हे सगळं बोललं जात असतं. संगीता म्हणत असते की सगळं व्यवस्थित होईल, काही पैशांची जुळवाजुळव करायची असेल तर तीही करता येईल, 2 वर्ष मिळतील आपल्याला, असं संगीताने सांगितलेलं असतं. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की अद्वैत आणि कला दोघंही गाडीतून निघालेले असतात. कला म्हणत असते ह्याला जास्त माज आहे ना, हा स्वतःच्या तोंडाने मान्यच करत नाही आहे, याला मला दाखवूनच जावं लागणार आहे की मी काय करू शकते, असा विचार कलाने केलेला असतो. आणि कला अद्वैतला काही बोलायचा प्रयत्न करत असते पण अद्वैत मात्र बोलत नसतो. अद्वैतचं असं म्हणणं असतं काही झालं तरी मी हिच्याशी का बोलू, असं अद्वैतचं म्हणणं आहे. आणि कला म्हणत असते आता ह्याला मी दाखवून देते की मी काय करू शकते. आणि अद्वैतला कला मुद्दाम त्रास द्यायचं ठरवते. अद्वैत पण तिला तेवढाच त्रास देत असतो. अद्वैत म्हणत असतो की काहीही झालं तरी मी हिला सोडणार नाही, कारण ही कशी जरी असली तरी मला चांगलं माहिती आहे की ही मला त्रास देण्यासाठीच ह्या सगळ्या गोष्टी करत आहे, असं अद्वैतलाही वाटत असतं. आणि दोघंजण एकमेकांना त्रास देऊ लागतात, एकमेकांशी बोलत नाहीत पण त्रास मात्र सुरूच असतो. कला मात्र मैत्रिणीला फोन करते आणि म्हणते की आता ह्याची पूर्ण वाट लावणार आहे, असं कलाने ठरवलेलं असतं. आणि कलाने त्यासाठी तिच्या मैत्रिणीला म्हणजे शांभवीला फोन केलेला असतो. आणि अगं शांभवी, तुझ्या लक्षात येते का, बघितलंस ना काय झालेलं आहे ते, अगं माझ्या घरचे कोणीच माझ्याशी बोलत नाहीत, तरीही मी त्या गोष्टी धरून बसलेली नाही आहे, मी सोडून दिलेल्या आहेत आणि पुढे चाललेले आहे, मला काय फरक पडत नाही गं ते कोणी माझ्याशी नाही बोललं तरी, असं बोलत असते. अद्वैत म्हणत असतो ही मुद्दामच करते, मला चांगलंच माहिती आहे, कारण कोणी शांभवी नावाची मैत्रीण वगैरे हिची नाही आहे. कलाने पण मुद्दामच कानाला फोन लावलेला असतो आणि फोनवर बोलण्याचं नाटक करत असते. आणि अद्वैत मात्र मग त्याने ओळखलेलं असतं की कला हे सगळं नाटक करते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की अद्वैत मुद्दाम गाडीचा ब्रेक दाबतो. कला तोंडावर पडत असते, ती ओरडते चांदेकर तुला कळतंय का, पण अद्वैत मात्र शांतच होतो. अद्वैत काहीच बोलत नाही, कारण अद्वैतला आईनं सांगितलेलं आहे कलाशी कोणीही बोलायचं नाही, तर हा नियम त्याला पाळायचा असतो. आणि त्यासाठी अद्वैत कलाशी बोलत नाही, कारण त्याला काही करून आईचा शब्द हा पाळायचा असतो. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की अद्वैत आणि कला दोघंही गाडीतून निघालेले आहेत. त्यानंतर ते ऑफिसला जातात आणि ऑफिसमधून पुन्हा घरी येत असतात. कलाचं वागणं हे विचित्रच आहे हे अद्वैतला जाणवत असतं, पण त्याहीपेक्षा अद्वैतचं वागणं विचित्र आहे या गोष्टीही कलाच्या लक्षात आलेल्या असतात. आणि कलाला तो म्हणत असतो की काही झालं तरी हिला मी त्रास देणार आहे पण हिच्याशी मी बोलणार नाही. अद्वैत हा कलाला मुद्दाम त्रास देत आहे ही गोष्ट कलाच्या चांगलीच लक्षात आलेली असते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की आबा तिथं आलेले, आबा हॉलमध्ये असतात, तर रजनी तिथे येते आणि रजनी आबांना म्हणते की आबा कांद्याची पात करू का संध्याकाळी. तेव्हा आबा म्हणतात काहीच हरकत नाही आहे, कर, असं आबांनी स्पष्टपणे सांगितलेलं असतं. आणि त्याचबरोबर आबांनी जेव्हा हे सांगितलेलं असतं तेव्हा आबा म्हणतात आता हलकं काहीतरी करत आहे तर मला काय वाटते माहिती आहे का, गोडाचं पण काहीतरी करावंस, असं आबा बोलत आहेत. तेव्हा मात्र रजनी म्हणते की जेवण सागर संगीत कसं असावं किंवा जेवणामध्ये कोणत्या गोष्टी असाव्यात हे आबा तुमच्याकडून शिकावं, तुम्ही खूपच चांगल्या पद्धतीनं त्या गोष्टी सांगत असतात, असं रजनी इकडे सांगत असते. त्याचवेळी आबांनी सांगितलेलं असतं की केशर बासुंदी करायला सांग, कला खूप छान बनवते केशर बासुंदी. हे जेव्हा सगळ्यांच्या समोर आबा सांगतात तेव्हा मात्र रजनी पण म्हणते की हो, काही पदार्थ हे कलाकडूनच खाल्ले पाहिजेत, कलाच ते खूप चांगल्या पद्धतीनं बनवू शकते, हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे, काही गोष्टी ह्या कलाच खूप चांगल्या आणि उत्तम रीतीने बनवू शकते. आणि असं म्हणत रजनी कौतुक करते. आबा तिथून उठून जातात. सरोजची मात्र आता वाट लागलेली असते, तिला खूप राग आलेला असतो, तिला ही गोष्टच पटत नसते की मी इतक्या वेळा सांगितलेलं आहे पण माझं ऐकत नाही आहे,
आणि ती रजनीला म्हणू लागते की तू ठरवलेलंच आहे का, माझं ऐकायचंच नाही आहे. नाही, इतक्या वेळा मी तुला सांगितलेलं आहे, पण त्या मुलीचं नाव घ्यायचं, तिच्याशी बोलायचं, माझे नियम पाळायचेच नाहीत, हे तू ठरवलेलंच आहे. तेव्हा रजनी म्हणते, अहो इतके दिवस झाला आम्ही दोघी एकत्र स्वयंपाकात काम करतोय ना, त्याच्यामुळे तोंडातनं नाव आलं, तुमचं नियम पाळायचं वगैरे असं काही नाही आहे, असं ती सांगू लागते. आता कला आणि अद्वैत घरी आलेले असतात. कला शांबाविषयी फोनवरती बोलतच असते आणि ती सांगत असते की काहीही झालं तरी आत्तापर्यंत ज्या गोष्टी घडलेल्या आहेत त्या खूपच विचित्र पद्धतीनं घडलेल्या आहेत. हे सगळं जेव्हा ऐकलं जातं तेव्हा मात्र सगळ्यांनाच धक्का बसलेला असतो. आणि त्याचबरोबर कला ही येत असते आणि त्याचबरोबर कलाने तिची पर्स गाडीतच विसरलेली असते. कलाची पर्स गाडीत विसरलेली आहे हे पाहून अद्वैत म्हणतो की ही काहीला कळतच नाही आहे का, ही पर्स पण विसरून गेली आता इथे. असं बोलल्यानंतर मात्र इकडे अद्वैत तिची पर्स घेतो आणि तो आतमध्ये येऊ लागतो. कलाची पर्स अद्वैतने उचलून आणलेली असते आणि नेमकी तिथे रजनी, रोहिणी, सरोज सर्वजण हॉलमध्ये असतात आणि रोहिणी हे सर्व पाहते आणि तिने हेही ऐकलेलं असतं की सरोज ही रोहिणीला ओरडत होती. आणि त्याचबरोबर जेव्हा आता कलाची पर्स घेऊन अद्वैत तिथं आलेला असतो तेव्हा मात्र रोहिणी म्हणते, हे नियम घरातल्या सगळ्यांसाठी आहेत, फक्त तुझ्या मुलासाठी लागू नाही आहेत ना. तेव्हा सरोज म्हणते की माझ्या मुलासाठी का लागू नाही आहेत, त्याच्यासाठी पण लागू आहेत, असं ती सांगत असते. तेव्हा ती म्हणते की बघ पाठीमागं काय झालेलं आहे ते. असं जेव्हा रोहिणी सरोजला सांगते, रोहिणी सांगितलेलं आहे म्हणून सरोज दरवाजाकडे पाहते तर अद्वैत कलाची पर्स उचलून घेऊन आलेला असतो आणि हे पाहून सरोजला खूप मोठा धक्का बसतो आणि ती म्हणते, अद्वैत काय चाललंय तुझं, तू ठरवलेलंच आहे का, माझं ऐकायचंच नाही आहे, असं ती बोलू लागते. तेव्हा अद्वैत म्हणतो, काही नाही, अगं तिची पर्स विसरली होती ना गाडीत, मग ती घेऊन आलेलो आहे. तेव्हा सरोज म्हणते की तू आणायची काय गरज आहे, तिला आणता येत नव्हती का, तिला तिचे हात नव्हते म्हणून तिनं उचललेली नाही. हे सगळं जेव्हा बोललं जात असतं तेव्हा मात्र आपल्याला पाहायला मिळतं की कलाच्या लक्षात येतं काय गोंधळ झालेला आहे. मग इकडे अद्वैत म्हणतो की अंजू ही पर्स घेऊन जा आतमध्ये. तेव्हा कला म्हणते की अंजू आईकडे यायची काही गरज नाही आहे, मी आहे, माझी पर्स मी ताब्यात घेतलेली आहे, असं अंजूला सांगू लागते. आणि इकडे कलाची पर्स अद्वैतनं उचलून आणलेली आहे, तू बायकोचा बैल झालेला आहे, हे सगळं सुरू झालेलं असतं. इकडे आपल्याला पाहायला मिळतं की नैना राहुलकडे येते आणि राहुलला म्हणू लागते की मला बाहेर जायचं आहे, चल आपण जाऊया. तेव्हा राहुल म्हणतो की आत्ता बाहेर गेलेलं आबांना आवडत नाही, त्यामुळं आपण बाहेर नाही जाऊ शकत. तेव्हा नैना म्हणते, काय आहे रे हे, आत्ता ते म्हातारे झालेले आहेत, आपण नाही म्हातारे झालेलो, आणि काहीही झालं तरी आत्ता मला जायचं आहे म्हणजे जायचं आहे. तेव्हा तो म्हणतो की ठीक आहे, तू आबांना विचार, मी येईल, आबा जर काही बोलले तर मी ऐकणार नाही, हे सगळं तो बोलत असतो. आणि त्याचवेळी आपल्याला पाहायला मिळतं की आबांना ती म्हणते की मी आबांना बोलते, काय बोलायचं आहे ती, असं म्हणत ती राहुलला घेऊन आता बाहेर निघालेली असते. आबा तिथेच हॉलमध्ये असतात. आबा म्हणतात, काय रे राहुल, कुठे निघालात. तेव्हा नैना सांगू लागते की आबा मला थोडंसं ना पाय माझे जड झाल्यासारखे झाले होते, मग मीच राहुलला म्हणलं की आपण बाहेर जाऊन येऊया, म्हणून मी आणि राहुल थोडंसं फेरफटका मारायला चाललेलो आहे, असं आबांना ती सांगते. आबा म्हणतात ठीक आहे. त्याचबरोबर नैना म्हणते, त्या दिवशी जे घडलंय ना आबा, तेव्हापासून राहुल माझी खूप काळजी घेतो, माझी मनापासून विचारपूस करतो, माझ्यासाठी सर्व करतो, हे सगळं नैना सांगत असते. तेव्हा आबा म्हणतात खूप चांगली गोष्ट आहे. आणि इकडे आपल्याला पाहायला मिळतं की काजल म्हणत असते की हा सोमा हा स्वतःहून फोन करतच नाही आहे, आपण स्वतःहून करूया फोन, असं म्हणत काजलने सोहमला कॉल केलेला असतो. सोहम मात्र इकडे ड्रॉइंग करत असतो आणि तेव्हा सोहम म्हणतो की काय मग आज गुंडेश्वरला आमची आठवण कशी आली. काजल म्हणते, आठवण वगैरे नाही आलेली रे, असंच केलंय फोन, तू काय करतोयस. इकडे 2-3 वेळा सोहम म्हणण्याचा प्रयत्न करत असतो, तुला माझी आठवण आलेली आहे, तुला माझी आठवण आलेली आहे, पण काजल मात्र म्हणत असते की मला आठवण नाही आली. तेव्हा सोहम मुद्दामच म्हणतो की ठीक आहे, अगं माझी एक फॉरेनवरून मैत्रीण आलेली आहे जुनी, तिच्याबरोबर मी डिनरला चाललेलो आहे, मी फोन ठेवतो, असं म्हणत सोहम फोन ठेवतो आणि काजलला राग येऊ लागतो. काजल म्हणू लागते की याने फोन का ठेवलेला आहे, कारण काहीही झालं तर याने माझा फोन का ठेवला, याची आत्ताची मैत्रीण आली तर याने लगेच माझा फोन ठेवलेला आहे, असं तिचं म्हणणं असतं. आणि त्याचबरोबर इकडे काजल म्हणत असते की काहीही झालं तरी याने माझा फोन ठेवलाच नाही पाहिजे, असं जेव्हा बोललं जातं तेव्हा काजल तिला वाईट वाटत असतं.
इकडे आपल्याला पाहायला मिळतं की कला घरी आलेली असते, ती किचनमध्ये आलेली असते आणि आता रजनीला कलाला सांगायचं असतं की आज बाबांनी केशर बासुंदी बनवायला सांगितली आणि तीही कलाच्या हातचीच हवी आहे. हे सगळं जेव्हा बोललं जातं तेव्हा ती अंजूला सांगते, अंजू कलाला सांगते. कला म्हणते ठीक आहे, आज केशर बासुंदी बनवायची आहे ना. आणि तेवढ्यातच नैना तिथून जात असते. तेव्हा कला म्हणते की नैनाताई, अगं तुला केशर बासुंदी खूप आवडते ना, आज आबांनी बनवायला सांगितलेले आहे, तुझ्यासाठी पण बनवते, बाहेर चाललेस का. तेव्हा नैना मात्र मूर्खासारखी तिथे त्यांनी कलावरती ओरडते आणि ती म्हणते कसे मी चांदेकरांच्या घरातले आहे आणि या घरातले जे नियम आहेत ते माझ्यासाठीही आहेत, उगीच कुणीही माझ्याशी येऊन बोलायचा प्रयत्न करू नये. कला मात्र खूपच शांतपणे बोललेली असते. कलाला वाटलेलं असतं की हे सगळं जे काय आहे ते आपल्या बहिणीसाठी आपण करत आहोत. एकतर ती प्रेग्नंट आहे, तिला चांगल्या गोष्टी खायला मिळाल्या पाहिजेत, तिच्या आवडीचं मिळालं पाहिजे म्हणून करत असते. परंतु नैनाने हे सगळं बोलून कलाचा अपमान केलेला असतो. कलाला खूप वाईट वाटलेलं असतं आणि त्याचवेळी तिथे समोरच रजनी असते आणि रजनी म्हणते की अंजू, मला तुला एक गोष्ट सांगायची आहे. माझ्या सासूबाई नेहमी सांगायच्या, त्रास त्याच माणसांना होतो जी माणसं कणखर असतात, तो त्रास सहन करू शकतात. कलाच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं आणि जेव्हा रजनी हे म्हणते तेव्हा कलाला बरं वाटतं. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की उद्याच्या भागामध्ये कला आणि अद्वैत बाहेर गेलेले आहेत आणि एका पानटपरीवरती ते गेलेले आहेत. कला आणि अद्वैत दोघंही तिथे पानाला चुना लावत आहेत, पान बनवत आहेत. तेव्हा अद्वैतने जो चुना लावलेला आहे ते पाहून कला किंचाळते, म्हणते चांदेकर तुला कळतंय का, अरे तू किती चुना लावलायस. तेव्हा अद्वैत म्हणतो कमीच आहे, कारण तू जेवढा लावलेला आहे ना त्याहीपेक्षा हा कमीच आहे. असं अद्वैत टोमणा मारत असतो आणि कलाला बोलत असतो. परंतु अद्वैतच्या ह्या बोलण्यामुळं कलाला थोडंसं वाईट वाटलेलं असतं, पण ती मजेत घेत असते. अद्वैत म्हणतो बस कर तुझं तोंड, असं म्हणत कलाच्या तोंडामध्ये तो जो पान आहे तिच्या हातातलं ते घेतो आणि कलाच्या तोंडामध्ये कोंबतो आणि तिला म्हणतो की खा, असं म्हणत तो तिला पान खायला लावत असतो. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की अद्वैतने तिला पान खाऊ घातलेलं आहे. ते दोघंही तिथे, अद्वैत रोमॅन्टिक झालेला आहे, त्याने चुना जास्त खाल्लेला आहे, कलाच्याही लक्षात आलेलं आहे आणि अद्वैत म्हणते अरे, अद्वैतला कला म्हणते अरे. तेव्हा अद्वैत म्हणतो अरे नाही रे, खरे म्हणायचं, आता बस झालं खरे, असं तो बोलत असतो आणि तो निघालेला असतो. तो जाताना भेलकंडत असतो, म्हणजेच त्याला चुना आणि सुपारी जास्त झालेली असते. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.